ओमकार अंजेकर म्हणून हे जे संस्थाचालक आहेत, त्यांचे जे 3 स्कूल आहेत संस्थेचे, त्याच्या अंतर्गत जवळपास 30 शिक्षकांचे शालार्थ आय डी या ठिकाणी बोगस तयार केल्याचं जे प्राथमिक दृष्ट्या आम्हाला तपासात निष्पन्न झालं होतं. त्याच्या अनुषंगाने संबंधित चौकशांती आम्ही ओमकार अंजेकर हे संस्थापक आहे यांना आपण काल अटक केली होती. काल त्यांचा PCR रिमांडमध्ये आपल्याला त्यांचा 27पर्यंत PCRही मिळाला आहे आणि त्याच्या अनुषंगाने संबंधित शिक्षक, संबंधित शाळा आणि जे संबंधित आरोपी आहेत त्याची इन्क्वायरी सुरू आहे. अनेक शिक्षकांची नियुक्ती यांच्या माध्यमातून झाली आणि अनेक मोठ्या रकमेची जी आहे आर्थिक व्यवहारात देवाणघेवाण देखील केलं त्यांच्यावर आरोप असतील. हां, त्या अनुषंगानेच आम्ही तपास घेत आहोत की हे सर्व जे शालार्थ आय डी कोणाच्या माध्यमातून केले आणि कोणते त्यावेळेस शिक्षणाधिकारी असतील, डेप्युटी डायरेक्टर त्यावेळेस त्या ठिकाणी होते, संबंधित वेतन पडताळणी अधीक्षक त्या ठिकाणी होते, यांच्या मार्फतीने जर हा व्यवहार झालेला असेल त्याच्या अनुषंगाने आम्ही चौकशी करत आहोत आणि त्याच्यामध्ये काही इतर बाबी आढळल्या तर निश्चितच यामध्ये सुद्धा आरोपींची संख्या वाढू शकते. सर, घोटीची काय अपडेट आहे? अगोदर मेहूमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं होतं, आता सध्याची त्यांची काय अपडेट आहे? नाही, त्यांना सर सध्या जेल MCRमध्ये आहेत ते आणि त्यांच्या संस्थेसंदर्भात बी आमची चौकशी सुरू आहे. सर, दररोज नवनवीन अपडेट जी आहे ती या घोटाळ्यामध्ये एकूण आपल्या पथकाच्या माध्यमातून केली जात आहे. काय वाटतं, अजूनही काही आरोपी यामध्ये वाढू शकतात का आणि आतापर्यंत किती अटक झाली? याच्यामध्ये ज्या शिक्षकांचे जे शालार्थ आय डी बनले 681 आणि हे जे 681 शिक्षक हे 36 शैक्षणिक संस्थेमधले आहेत, त्यामुळे निश्चित याच्यामध्ये आरोपींची संख्या वाढेल. ज्या पद्धतीने पुरावे आम्हाला प्राप्त होतात, आरोपी अटक होतात, त्या पद्धतीने पुढील तपाससुद्धा इतर आरोपी निश्चितच वाढू शकतात आणि त्यांना आम्ही अटक करू. सर, वाघमारे अद्यापही खराब आहे, त्यांच्या संदर्भामध्ये काही अपडेट मिळाले? वाघमारेच्या संदर्भात सुद्धा आम्ही त्याचा शोध घेत आहोत. बऱ्याच वेळा आम्ही काही टीमा ज्या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली, लोकेशन आले, त्या ठिकाणी आमच्या टीम अधिकारी त्या ठिकाणी सर्च घेऊन आले, पण अद्याप तो फरार आहे.